नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या आवारात पार पडणाऱ्या या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। त्याचवेळी मागील 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच आघाडीचं सरकार बनणार असल्याने मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याचं पाहायला मिळतंय। नेमका हा फॉर्म्युला कसा असेल आणि महाराष्ट्रातून कुणाकुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। 10 वर्षांच्या एकहाती सत्तेनंतर देशात पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन होते। चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पार्टीच्या 16 आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या 12 खासदारांच्या मदतीने रविवारी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत। शपथविधी सोहळा अवघ्या काही तासांवर आला असतानाच एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला देखील समोर आला। त्यानुसार एनडीए सरकारमध्ये भाजपचे 18 मंत्री असणार आहेत, तर एनडीएतील घटक पक्षांनाही तेवढेच म्हणजेच एकूण 18 मंत्रिपद दिली जाणार आहेत। त्यात 7 कॅबिनेट मंत्रिपद आणि 11 राज्यमंत्रीपद ही मित्र पक्षांसाठी असतील। टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री असणार आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी, एलजेपी, जेडीएस, हम पार्टी अशा मित्र पक्षांना प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महाराष्ट्रातून किती मंत्र्यांना संधी मिळेल याचीही चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय। भाजपच्या कोट्यातून महाराष्ट्राला 4 ते 5 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, ज्यासाठी काही नावांची चर्चाही सुरू झाली आहे। मागील दोन्ही सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या नितीन गडकरींची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे। नितीन गडकरी हे यावेळी विदर्भातून विजय मिळवणारे भाजपचे एकमेव खासदार आहेत। पीयूष गोयल यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे। पीयूष गोयल हे मुंबईतून निवडून आलेले भाजपचे एकमेव खासदार आहेत। मोदींच्या मागच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेल्या नारायण राणेंना देखील पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातील बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपचा झेंडा रोवलाय, याचं बक्षीस त्यांना मिळण्याचा अंदाज आहे। याशिवाय साताऱ्यामधून विजयी झालेले आणि मराठा चेहरा म्हणून उदयनराजेंचं देखील नाव चर्चेत आहे। त्याचवेळी जळगावच्या रावेरमधून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या रक्षा खडसेंनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। भाजपसोबत महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मंत्रिपदी संधी मिळणार हे निश्चित झालं, ज्यात राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावून घ्यावं, राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील एक सामावून घ्यावं म्हणून राज्यातल्या मंत्रिमंडळ केलेली आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत मात्र एका मंत्रिपदासाठी अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी मेरिटच्या आधारे निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय। सध्या शिवसेनेकडून बुलढाण्यातून 4 वेळी खासदार झालेले प्रतापराव जाधव, मावळमधून तिसऱ्यांदा विजयी झालेले श्रीरंग बारणे यांची नावं चर्चेत आहेत, तर शिवसेनेच्या खासदारांनी श्रीकांत शिंदे यांचंही नाव पुढे केल्याचं पाहायला मिळतंय। वडीलधाऱ्यांना यावेळी आपण महाराष्ट्रामधून संधी देतात, त्यावेळी तरुणांनाही त्याच्या बरोबरीनं जोडीला घेतलं तर तरुण आणि बुजुर्ग या दोघांचा समन्वय त्या ठिकाणी राहील। 2 पिढ्यांचं या ठिकाणी काम करण्याची संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळेल। आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा एक युवा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा आले, तेव्हा वयाच्या 25व्या वर्षी खासदार झालेले श्रीकांत शिंदे आज तिसऱ्या वेळी या ठिकाणी खासदार होत आहेत। उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये काम केलंय। आपल्या मतदारसंघाबरोबरच महाराष्ट्रभर त्यांच्या चेहऱ्याची या ठिकाणी ओळख तयार झाली। नुसतं मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे तर पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ते सुद्धा या ठिकाणी केडरमध्ये काम करतात। कायम बिहाइंड द कर्टन काम करणाऱ्या मुलाला आज तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जर या ठिकाणी संधी याची मिळाली तर त्या पदाला ते न्याय देऊ शकतील आणि त्या कामाची फायदा महाराष्ट्राला आणि देशाला या ठिकाणी। नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलानुसार मित्र पक्षांनाही निम्मे मंत्रिपद मिळणार आहेत। एनडीएत महाराष्ट्रातून शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील वाटा मिळणार असल्यानं यावेळी महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे। पण त्याचवेळी भाजपनं त्यांचा कोटा 6 वरून 4 वर आणला तर मात्र महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या 6 वर येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे आता एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रातून कुणाकुणाला संधी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।